चला आज पॅरलल लाईन्समधलं तुम्हाला आज पहिला थेरम घ्यायचा आहे, पण त्याच्यासाठी एक जरा कन्सेप्ट शिकायची आहे. ती कन्सेप्ट कोणती आहे बघू. ही लाईन यल आहे आणि ही समजा लाईन यम आहे आणि हे लाईन यन इज देअर ट्रान्सव्हर्सल. लाईन यन इज ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन यल अँड लाईन यम, इंटेरियर अँगल ए अँड इंटेरियर अँगल बी. समजा हे असं आहे, ही लाईन यल आहे, ही लाईन यम आहे आणि ही लाईन यन आहे. इंटेरियर अँगल सी, इंटेरियर अँगल डी. आता इफ अँगल ए प्लस अँगल बी लेस दॅन 180 डिग्री, जर या दोन इंटेरियर अँगलचे सम 180पेक्षा लहान असेल तर देन बाय युक्लिड्स पॉस्च्युलेट. तर युक्लिड्सचं पॉस्च्युलेट काय सांगतं, जर या दोघांचे सम लेस दॅन 180 असेल तर देन काय सांगते बघा. हे पाय, लाईन यल अँड लाईन यम आर प्रोड्यूस्ड will intersect each other on either side of transversal where angle A and angle B are formed. बघा काय काय सांगते बघा. जर या दोन अँगलची जर सम लेस दॅन 180 असेल, या दोघांची सम लेस दॅन 180 असेल तर बाय युक्लिड्स पॉस्च्युलेट ती काय सांगते बघा. लाईन यल अँड लाईन यम आर प्रोड्युस्ड, त्या दोन लाईन वाढवल्या, प्रोड्युस्ड म्हणजे वाढवल्या, विल इंटरसेक्ट इच अदर. वाढवल्यानंतर त्या इंटरसेक्ट होतात पुढं कुठं तर जाऊन. हे पास ही वाढवली, समजा ही वाढवली आणि ह्या इंटरसेक्ट होतात पुढं कुठं जाऊन. विल म्हणलं म्हणून तर विल इंटरसेक्ट इच अदर ऑन आयदर साईड ऑफ ट्रान्सव्हर्सल. तर ट्रान्सव्हर्सलच्या एका साईडला व्हेअर अँगल ए अँड बी आर फॉर्म्ड, जिथे अँगल ए अँड बी फॉर्म झालेले असतात त्या साईडला त्या दोन लाईन काय होतात, इंटरसेक्ट होतात. तर हे सांगतं युक्लिड्स डिव्हिजन लेमा किंवा युक्लिड डिव्हिजन पॉस्च्युलेट. आता इथं तसंच, इफ अँगल सी प्लस अँगल डी लेस दॅन 180 डिग्री, जर या दोघांचे सम 180पेक्षा लहान असेल देन बाय युक्लिड्स पॉस्च्युलेट. काय सांगते युक्लिड पॉस्च्युलेट. लाईन यल अँड लाईन यम आर प्रोड्युस्ड will intersect each other on either side of transversal where angle C and angle D are formed. तर या दोन लाईन इंटरसेक्ट होतात कुठं, ज्या ठिकाणी अँगल फॉर्म झालेले असतात त्याच्या एका साईडला, त्या साईडला. तर त्याला असं लिहू शकतो आपण, लाईन यल अँड लाईन यम आर produced will intersect each other where will intersect each other on either side of transversal where angle C and angle D are formed. तर हे
या साईडच्या पण अँगल इंटेरियर अँगलचे सम लेस दॅन 180 असेल तर त्यात लाईन तिकडे इंटरसेक्ट होतात, म्हणजे इकडं. आणि जर इकडल्या साईडच्या अँगलची सम इंटेरियर अँगलची सम जर लेस दॅन 180 असेल तर त्या लाईन इकडं इंटरसेक्ट होतात. हेच फक्त आपल्याला इथं शिकायचं आहे. त्याच्यानंतर पुढच्या थेरमसाठी 360 डिग्री मायनस 200 डिग्री. बघा बरं, मला सांगा हे 180पेक्षा मोठं आहे का? हो. जर हे ग्रेटर दॅन 180 असेल तर ह्या दोघांचे सबट्रॅक्शन करा. 360 मायनस 200 किती येतं? 160 डिग्री. आणि हे लेस दॅन 180 डिग्री आहे बघा. तर थोडक्यात मला हे सांगायचं आहे, ह्याचं ॲन्सर किती येतं? 160 डिग्री. म्हणजे ह्या दोघांची सम लेस दॅन 180 येते ना. ह्या दोघांची सम किती येते? लेस दॅन 180. कारण हा 180पेक्षा मोठा आहे. 360मधून 180पेक्षा मोठा निघाला जर मायनस केला तर ह्या दोघांचे सबट्रॅक्शन 160 येते. 160 म्हणजे लेस दॅन 180 डिग्री. किंवा 360 मायनस 190 जर केलं, हे सुद्धा 190 180पेक्षा मोठा आहे बघा. तर हा ग्रेटर दॅन 180 आहे. तर ह्या दोघांचे सबट्रॅक्शन लेस दॅन 180 येईल ना. ह्या दोघांचे सबट्रॅक्शन लेस दॅन 180 येते. किती इथे बघा ह्या दोघांचं सबट्रॅक्शन 170. आणि 170 म्हणजे लेस दॅन 180. थोडक्यात मला एवढं सांगायचं आहे, याच्यावर फोकस करा. बघा हे आणि हे दोघंही कसे आहेत? 180पेक्षा मोठे. तर 360मधून 180पेक्षा मोठं जर मायनस केला तर लेस दॅन 180 आन्सर येते. ह्या दोघांची सबट्रॅक्शन कशी येते? लेस दॅन 180. या दोघांची सबट्रॅक्शन लेस दॅन 180. आता थेरम नंबर फर्स्ट. Theorem number first. Theorem number first. Theorem number first. चला, if two parallel lines theorem, if two parallel lines are intersected by a transversal, comma, the interior angles on either side of the transversal are supplementary. थांबा आता जरा, टू प्रूफपर्यंत थांबा. आणि पुन्हा फिगर काढली, टू प्रूफ लिहिलं, गिवन लिहिलं, टू प्रूफ लिहिलं की मग लिहून घ्या आणि पुन्हा प्रूफला थांबा. हे पहा, इफ टू लाईन्स आर पॅरलल, तर दोन पॅरलल लाईन तुम्हाला काढाव्या लागतील. त्याला नाव देऊ लाईन एल, लाईन एम. बरं, आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सवर्सल, ती त्यांची ट्रान्सवर्सल आहे काही. लाईन एल इज देअर ट्रान्सवर्सल. बरं, द इंटिरियर अँगल्स ऑन आयदर साईड ऑफ ट्रान्सवर्सल आर सप्लिमेंटरी. तर हे इंटिरियर अँगल इकडचे आणि हे इंटिरियर अँगल इकडचे. तर एवढं न करता आपण काय करू, हे असं न करता फक्त इथं म्हणू ए बी आणि इथं म्हणू सी आणि डी. आता
गिवन टू पॅरलल लाईन्स. कोणते आहेत पॅरलल लाईन्स? लाईन एल पॅरलल टू लाईन एम, लाईन एल पॅरलल टू लाईन एम, and line N is there transversal, full stop. The interior angles on either side of transversal. हे पहा, अँगल ए अँड अँगल बी हे काय आहेत? इंटेरियर अँगल. अँगल सी अँड अँगल डी हे सुद्धा काय आहेत? इंटेरियर अँगल. मग फुल स्टॉप. Angle A and angle B are interior angles on one side of transversal. हे एका साईडचे इंटेरियर अँगल. पुन्हा and angle C and angle D, angle C and angle D are interior angles on other side of transversal. फक्त पहा बरं का, आपोआप सगळं लक्षात येतं. तर हे एका साईडचे इंटेरियर अँगल, हे दुसऱ्या साईडचे इंटेरियर अँगल. टू प्रूव्ह आपल्याला काय प्रूव्ह करायचं? सप्लिमेंटरी. तर त्यांनी काय म्हणलं? द इंटेरियर अँगल्स ऑन आयदर साईड ऑफ ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. तर हे दोघं सप्लिमेंटरी असतात, हे दोघं सप्लिमेंटरी असतात. नंबर 1, अँगल ए प्लस अँगल बी हे इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, म्हणजे ह्या दोघांची सम 180. नंबर 2, अँगल सी प्लस अँगल डी इक्वल टू 180 डिग्री. तर ह्या दोघांची सम 180 आणायचं, या दोघांची सम 180 आणायचं. व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. आता प्रूफ. व्हिडिओ पॉज करून लिहून घेतलं ना? प्रूफ. देअर आर, फक्त पहा, देअर आर 3 पॉसिबिलिटीज अराइज. तर या ठिकाणी 3 पॉसिबिलिटी होतात. कोणकोणते सांगतोय पहा. तर आपण दुसरं सिमिलरली म्हणून प्रूव्ह करू. पहिल्यांचं फक्त पहिलं प्रूव्ह करू आपण. तर आता 3 पॉसिबिलिटी कोणत्या? आता ह्या दोघांची सम 180 आहे का नाही ते आपल्याला प्रूव्ह करायचं. तर या दोघांची सम लेस दॅन 180 असू शकते, ही पहिली पॉसिबिलिटी. या दोघांची सम ग्रेटर दॅन 180 असू शकते, ही दुसरी पॉसिबिलिटी. आणि ह्या दोघांची सम इक्वल टू 180 असू शकते, ही तिसरी पॉसिबिलिटी. दोघांची सम लेस दॅन 180 असू शकते, या दोघांची सम ग्रेटर दॅन 180 असू शकते, आणि या दोघांची सम इक्वल टू 180 असू शकते. तर अराइज. नंबर 1, अँगल ए प्लस अँगल बी लेस दॅन 180 डिग्री ही पहिली पॉसिबिलिटी. अँगल ए प्लस अँगल बी ग्रेटर दॅन 180 डिग्री ही दुसरी पॉसिबिलिटी. आणि नंबर 3, अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180 डिग्री तिसरी पॉसिबिलिटी. तर आपल्याला हे प्रूव्ह करायचं बरं का 180 डिग्री, पण आपल्याला माहीत नाही त्या दोघांची सम लेस दॅन 180, त्या दोघांची सम ग्रेटर दॅन 180, त्या दोघांची सम इक्वल टू 180 असू शकते. आता आपण काय करू माहिती आहे का? हे आणि हे ट्रू नाही हे प्रूव्ह करू. हे खरं नाही, हे खरं नाही. जर 2 पॉसिबिलिटी खोट्या झाल्या तर आपोआप ही काय होते? खरी, आणि हेन्स प्रूव्ह होते. तर आता नंबर 1, लेटस लिहू नका. ॲज्युम दॅट, लेटस ॲज्युम दॅट अँगल ए, ह्याच्या खाली तो अँगल ए प्लस अँगल बी लेस दॅन 180 डिग्री. लेटस ॲज्युम दॅट, किंवा ह्याला थोडं बारीक करतो इथं एकाच याच्यात यावं. लेटस ॲज्युम दॅट कॉमा अँगल ए प्लस अँगल बी लेस दॅन 180 डिग्री. आता तर हे आहे म्हणजे पकडू अँगल ए प्लस अँगल बी लेस दॅन 180 डिग्री. सो बाय युक्लिड्स
पॉस्च्युलेट. आता या दोघांची सम जर लेस दॅन 180 असेल, या दोघांची सम जर लेस दॅन 180 असेल, तर ह्या दोन लाईन जर प्रोड्यूस केलं, आता इथं तशी फिगर नाही बरं का, फक्त विचार करा, तर त्या प्रोड्यूस केल्यानंतर ते काय होतात, इंटरसेक्ट होतात. ते लिहायचे. सो बाय युक्लिड्स पॉस्च्युलेट लाईन यल and line M, line L and line M are produced will intersect each other on either side of ट्रान्सव्हर्सल व्हेअर. तर त्या दोन लाईन इंटरसेक्ट होतात कुठं, जिथं अँगल ए आणि अँगल बी फॉर्म झाला आहे. व्हेअर अँगल ए अँड अँगल बी आर फॉर्म्ड. बघा, हे लेस दॅन 180 असेल तर त्या दोन लाईन काय होतात, इंटरसेक्ट. इंटरसेक्टला जर अंडरलाईन करतो, अँगल ए आणि अँगल बी लेस दॅन 180 असेल तर त्या दोन लाईन काय होतात, इंटरसेक्ट. ह्या दोन लाईन इंटरसेक्ट होतात हे प्रूव्ह होतं. पण आपल्याला गिव्हनमध्ये काय दिलं आहे, लाईन एल पॅरलल टू लाईन एम. बट लाईन एल पॅरलल टू लाईन एम is given and so our assumption is wrong. कारण असं जर पकडलं तर त्या लाईन इंटरसेक्ट होतात, पण खरोखर त्या लाईन कशा आहेत सांगा बरं, पॅरलल दिलं आहे का इथं पॅरलल म्हणून. तर इज गिवन, सो आवर ॲझम्पशन is wrong and so angle A plus angle B less than 180 degree is not true. ह्याला फर्स्ट म्हणा वाटलं असतं, इज नॉट ट्रू. नंबर सेकंड झालं, पहिलं आउट झालं. आता लेटस ॲज्युम दॅट अँगल ए प्लस अँगल बी ग्रेटर दॅन 180 पकडू. नंबर टू, let us assume that angle A plus angle B greater than 180 degree. Now आता त्या दोघांची सम किती आहे, 180 डिग्रीपेक्षा मोठी आहे असं पकडलं बरं का. आता ह्याचं प्रूफ वेगळं आहे. आता मला सांगा, अँगल ए आणि अँगल सी कसले अँगल आहेत, हे दोघं अँगल सी लिनियर पेअर. तर ह्या दोघांची सम किती असते, 180. अँगल बी आणि डी सुद्धा काय आहेत, अँगल्स इन लिनियर पेअर. तर ही जोडी घेऊ, ही जोडी घेऊ. अँगल ए प्लस अँगल सी इक्वल टू 180 डिग्री, ह्याला नंबर 1 द्या. अँगल बी प्लस अँगल डी इक्वल टू 180 डिग्री, ह्याला नंबर 2 द्या. हे ए प्लस सी 180 डिग्री, बी प्लस डी 180 डिग्री, आणि ह्याला रिझन लिहा लिनियर पेअर. ॲडिंग इक्वेशन 1 and 2, ह्या दोघांची ॲडिशन करू. आता या दोघांची ॲडिशन करताना इकडं चौघ आहेत बघा, 1 2 3 4, या चौघांची ॲडिशन इकडं, आणि त्यात ती 180 प्लस 180 किती होतं, 360 तिकडं. तर ह्या चौघांची ॲडिशन, अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी प्लस अँगल डी, अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी प्लस अँगल डी इक्वल टू 360. तर हे 180 प्लस 180 360. आता या दोघांना तिकडं पाठवू, ह्या दोघं प्लस, आता ह्याला काय करू आपण, ह्या दोघांना एकत्र तिकडं पाठवू. सो अँगल सी प्लस अँगल डी इक्वल टू 360 डिग्री मायनस अँगल ए प्लस अँगल बी. काय केलं, ह्या दोघांना एकत्र उचललं, ह्या दोघांचा साईन काय प्लस, ते तिकडं जाऊन काय झालं मायनस. आता थोडं विचार करा, हे 360 आहे. मी आत्ताच म्हणलो होतो बघा, 360मधून जर ग्रेटर दॅन 180 मायनस झाला, हां 360मधून जर ग्रेटर दॅन 180 मायनस झाला, तर ह्या दोघं सबट्रॅक्शन काय येते, लेस दॅन 180 डिग्री. आता थोडं विचार करा, अँगल ए प्लस अँगल बी कसे आहेत सांगा बरं.
तर अँगल ए प्लस अँगल बी ग्रेटर दॅन 180 आहे. मग 360मधून हे ग्रेटर दॅन 180 आहे, तर ही सबट्रॅक्शन काय येते सांगा बरं? लेस दॅन 180. हो काय? 360मधून ग्रेटर दॅन 180ने गेला, मायनस केला, तर 360मधून 180पेक्षा जास्त असलेला जर मायनस झाला हा, तर ह्या दोघांची सबट्रॅक्शन काय येते? लेस दॅन 180. आणि म्हणून हा बट अँगल ए प्लस अँगल बी ग्रेटर दॅन 180 डिग्री, तेव्हा हे दोघांचे सम, देन 360 डिग्री मायनस अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन 180 डिग्री. जर हा ग्रेटर दॅन 180 डिग्री असेल तर ह्या दोघांचं सबट्रॅक्शन काय ते? लेस दॅन 180. आणि हे जर लेस दॅन 180 असेल तर सी प्लस डी सुद्धा किती असेल? लेस दॅन 180. कारण हे लेस दॅन 180 आहे का हे, तर हे सुद्धा काय असेल? लेस दॅन 180. अँड सो अँगल सी प्लस अँगल डी लेस दॅन 180 डिग्री. अँड सो आता ह्या दोघांचे सम 180पेक्षा लहान आहे, हे का हे सी आणि डी. तर युक्लिड्स पॉस्ट्युलेट काय सांगतं? ह्या दोघांची इंटेरियर अँगलची सम जर लेस दॅन 180 असेल तर ह्या दोन लाईन प्रोड्यूस होतात आणि इंटरसेक्ट होतात. मग तीच लिहायचं. सो बाय युक्लिड्स postulate line L and line M are produced will intersect each other on either side of transversal where तर where angle C and angle D are formed, जिथं अँगल सी आणि डी फॉर्म होतात त्या साईडला त्या दोन लाईन काय होतात? इंटरसेक्ट होतात. हे त्याचा मराठी अर्थ आहे. where angle C and angle D are formed and so, आता थोडं विचार करा. आपण पकडलं हे ग्रेटर दॅन 180, अँगल ए आणि अँगल बी ग्रेटर दॅन 180 आहे, तर त्या दोन लाईन काय झाल्यात सांगा बरं? इंटरसेक्ट. हे प्रूव्ह केलं आपण बाय युक्लिड्स पॉस्ट्युलेटच्या नियमानुसार. तर आता मला सांगा, ह्या दोघांची सम ग्रेटर दॅन 180 असेल तर ह्या दोन लाईन काय होतात? इंटरसेक्ट. पण आपल्याला गिव्हनमध्ये त्या दोन लाईन कशा आहेत? पॅरल. आणि आपण काय प्रूव्ह करून ठेवलं? लाईन एल अँड लाईन एम आर इंटरसेक्ट. बट line L parallel line M is given, परंतु त्या दोन लाईन कशा आहेत? पॅरलल. हे दिलं आहे आपल्याला. अँड सो आवर ॲझम्पशन इज रॉंग. सो आवर ॲझम्पशन इज रॉंग. अँड सो मग हे जे आपण ॲझम्पशन पकडलं होतं, हे ए प्लस बी ग्रेटर दॅन 180, हे रॉंग आहे. अँड सो अँगल ए प्लस अँगल बी ग्रेटर दॅन 180 डिग्री इज नॉट ट्रू. आणि ह्याला नंबर 2 द्या. आता बघा बरं, ह्या दोघांची सम लेस दॅन 180 इज नॉट ट्रू, या दोघांची सम ग्रेटर दॅन 180 ही इज नॉट ट्रू. तर आता पहिलं नॉट ट्रू केलं ह्याच्यामध्ये पहिल्यामध्ये, दुसरं पण नॉट ट्रू केलं ह्याच्या दुसऱ्यामध्ये, तर हे दोन्ही नॉट ट्रू आहेत. तर आपोआप तिसरी पॉसिबिलिटी काय होईल? ट्रू. अँड सो फ्रॉम 1 and 2, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, अँगल ए प्लस अँगल बी ग्रेटर इक्वल टू 180 डिग्री इज ट्रू. अँगल ए प्लस अँगल बी ग्रेटर इक्वल टू 180 इज ट्रू. अँड सिमिलरली we can prove that जसं अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180 डिग्री, अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180 डिग्री हे ट्रू होऊ शकतं. सिमिलरली अँगल सी प्लस अँगल डी इक्वल टू 180 डिग्री. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट अँगल सी प्लस अँगल डी इक्वल टू 180 डिग्री इज ट्रू.
आणि हेन्स प्रूफ. बघा, हा थेरम दोनदा पहा, तीनदा पहा आणि हे व्यवस्थित लिहून घ्या. ओके, बाय. बाय नको, आणखीन आहे थोडं 2-3 मिनिट वेळ. काय काय केलं बघा. 2 पॅरलल लाईन्स, ह्या 2 लाईन कशा आहेत पॅरलल, हे दिले बरं का. आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल, त्याची ही ट्रान्सव्हर्सल. द इंट्रिअँगल्स ऑन आयदर साईड ऑफ ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. तर या इंट्रिअँगलची सम 180, या इंट्रिअँगलची सम 180 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग लाईन एल पॅरलल टू लाईन एम अँड लाईन एन इज देअर ट्रान्सव्हर्सल. अँगल ए अँड अँगल बी आर इंट्रिअँगल्स ऑन वन साईड ऑफ ट्रान्सव्हर्सल. तर ट्रान्सव्हर्सलच्या एका साईडचे इंट्रिअँगल आहेत आणि अँगल सी आणि अँगल डी सुद्धा इंट्रिअँगल्स आहेत पण अदर साईडचे, आणि हे प्रूव्ह करायचं. तर आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला म्हणजे इक्वल टू 180 प्रूव्ह करण्यासाठी लेस दॅन 180 ही एक पॉसिबिलिटी प्रकटावं लागेल, ग्रेटर दॅन 180 ही एक पॉसिबिलिटी प्रकटावं लागेल. आणि ही खोटी आहे, ही खोटी आहे म्हणजे आपोआप काय होतं, ही खरी होते. तर हे करण्यासाठी ह्या दोघाला खोटं पकडायचं. मग लेट अस ॲज्युम दॅट अँगल ए प्लस अँगल बी ग्रेटर दॅन लेस दॅन 180. समजा हे लेस दॅन 180 आहे. लेस दॅन 180 असल्या युक्लिड्स पॉस्ट्युलेट काय सांगतं, बाय युक्लिड्स पॉस्ट्युलेट लाईन एल अँड लाईन एम आर प्रोड्युस्ड will intersect each other on either side of transverse, म्हणजे अँगल ए अँड अँगल बी आर फॉर्म्ड. तर हे लेस दॅन 180 आहे. तर ह्या 2 लाईन जर प्रोड्यूस केल्या तर त्या इंटरसेक्ट होतात, हे आपण इथं सांगितलं आहे. मग त्या इंटरसेक्ट होतात म्हणल्या असं शक्य नाही, कारण त्या लाईन कशा आहेत पॅरलल. बट लाईन एल पॅरलल टू लाईन एम इज गिवन अँड सो आवर अझम्पशन इज रॉंग, कारण त्या 2 लाईन पॅरलल आहेत आणि आपण ती इंटरसेक्ट प्रूव्ह करून ठेवलं आहे. अँड सो अँगल ए प्लस अँगल बी लेस दॅन 180 इज नॉट ट्रू. तर हे खरं नाही. आता दुसरी शक्यता अँगल ए प्लस अँगल बी ग्रेटर दॅन 180. लेट अस ॲज्युम दॅट अँगल ए प्लस अँगल बी ग्रेटर दॅन 180. तर हे पकडलं बरं का. आता हे लिनियर पेअर 180, लिनियर पेअर 180, लिनियर पेअर ॲडिंग इक्वेशन 1 and 2 ह्या दोघांची सम. तर हे येतं हा प्लस, ह्या दोघाला एकत्र उचललं आणि तिकडे येऊन काय केलं मायनस. आता ह्या दोघांची सम कशी आहे सांगा. तर ह्या दोघांची सम ग्रेटर दॅन 180 पकडल्या. तर हे ग्रेटर दॅन 180 आहे. 360मधून ग्रेटर दॅन 180 जर मायनस केलं तर ह्या दोघांचं सबट्रॅक्शन काय ते लेस दॅन 180. म्हणून बट अँगल ए प्लस अँगल बी ग्रेटर दॅन 180. तर ह्या दोघांचं सम ग्रेटर दॅन 180 आहे, हे आपण पकडलं आहे. देन 360 मायनस ह्या, तर ह्यांची सम किती आहे लेस दॅन 180. आणि हे जर लेस दॅन 180 असेल तर आपोआप हे सुद्धा काय होतं लेस दॅन 180, कारण हे लेस दॅन 180 आहे. तर हे सुद्धा काय होतं लेस दॅन 180. आणि ह्या दोघांची सम लेस दॅन 180 आहे. तर लगेच युक्लिड्स पॉस्ट्युलेट काय सांगतं, ह्या दोघांची सम जर लेस दॅन 180 असेल तर युक्लिड्स पॉस्ट्युलेट काय सांगतं, ह्या 2 लाईनला जर प्रोड्यूस केलं तर ते इंटरसेक्ट होतात. तेव्हा हे इंटरसेक्ट, पुन्हा 2 लाईन इंटरसेक्ट झाल्या, पण बट लाईन एल पॅरलल टू लाईन एम इज गिवन अँड सो आवर ॲझम्पशन इज रॉंग अँड सो अँगल ए प्लस अँगल बी ग्रेटर दॅन 180 इज नॉट ट्रू. मग पहिलं नॉट ट्रू आहे पहिल्यामध्ये, दुसरं नॉट ट्रू आहे दुसऱ्यामध्ये. फ्रॉम 1 and 2 आपोआप तिसरं काय होतं ट्रू, आणि हे तिसरं ट्रू. सिमिलरली यू कॅन प्रूव्ह दॅट अँगल सी प्लस अँगल डी ग्रेटर इक्वल टू 180. हेन्स प्रूव्ह. ओके.